माणसाला एखादा गंभीर प्रश्न विचारला तर वेळ सुद्धा तेवढा निवांत पाहिजे ना. आणि ब्रह्मदेव तर फार व्यस्त असतात, कारण संपूर्ण पृथ्वी तलावर त्यांना सगळी व्यवस्था पाहावी लागते. ब्रह्मदेवाकडे एवढा वेळ नव्हता, म्हणून ब्रह्मदेवाने भगवंताला विनंती केली, देवा माझ्या या मुलांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या. तेव्हा भगवंताने तिथे हंस रूपामध्ये प्रकट झाले. बोलिये हंस भगवान की जय. भगवंताने हंस रूप धारण केलं. 24 अवतारापैकी एक अवतार आहे. आणि हंस रूपामध्ये भगवंताने सनकादिकांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं 4 श्लोकामध्ये. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. म्हणून भागवताचं ज्ञान हे साक्षात भगवंताच्याच मुखातून निघाले. जसं भगवद्गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली ना, तसं भागवताचं ज्ञान सर्वप्रथम साक्षात भगवंतानेच सनकादिकांना सांगितले 4 श्लोकामध्ये. हे 4 श्लोक म्हणजे भागवत रूपी भवनाचा आधारस्तंभ आहेत, पाया आहेत. आणि मग हे चतुश्लोकी भागवताचा उपदेश हंस रूपामध्ये भगवंताने सनकादिकांना केला. सर्वप्रथम सनकादिकांनी हा उपदेश नारदांना केलेला आहे. आणि नारदांनी हे भागवताचं ज्ञान व्यासांना दिलं. आणि व्यासांनी 4 श्लोकापासून 18,000 श्लोक निर्माण करून भागवत निर्माण केलेलं आहे. आणि व्यासांनी हे भागवताचं ज्ञान त्यांचा मुलगा शुकाला दिलेला आहे. तर इथपर्यंत आपण भागवताचा वक्ता निर्माण केलेला आहे. भागवताचा वक्ता निर्माण कसा झाला, सर्व जन्मकथा, भागवत निर्माण कसं झालं हे पाहिलेलं आहे. भागवताचा श्रोता पाहण्यासाठी आपल्याला महाभारताकडे जावं लागेल. महाभारत फार दिव्य श्रेष्ठ ग्रंथ आहे.